थांबा डिस्कशन चालू आहे अजून. त्यांची जिरली बस झाला बोलतो ना तू मसाखाली महाबलेश्वर. चला आता पुढे कुठे जाऊ ते तुम्ही आता कंटिन्यू राहा. समजा तुम्हाला आता घरी झाला. गुड बाय, टेक केअर, बाय. सबस्क्राईब करा, तो बंद करा. गाईस, तर तुम्ही रोड ट्रिपला आमच्या बघत असाल पहिलेपासून दुसरा तिसरा ब्लॉग झालं. आता आम्ही चाललो महाबलेश्वरला. लास्टच्या व्हिडिओच्या एंडला मी सांगितलेलं का सरप्राईज असेल, तर आमचा अचानक प्लॅन झाला का आता आपण इकडनं देवबागमधून डायरेक्ट मालवणला जाऊ. तो आता मालवणमधून महाबलेश्वर 335 किलोमीटर काहीतरी आहे. तर नॉनस्टॉप आपण तिकडे जाणार. तर सध्या आम्ही जेवायला थांबलो. तिथून जेवू का हॉटेलला मस्त तिथून पुढे निघू. आम्ही एका स्पॉटला थांबलेत जेवायला आणि याचं नाव आहे हॉटेलला चिक्कूची सावली. आणि सगळे चिक्कूचीच झाडं आहेत, सगळे लांब लांब आणि मस्त. बॅन्स पण मस्त आहे. अंजली आम्ही व्हेज राईस मागवला आहे आणि याही व्हेज थाली मागवली आहे आणि प्रीतमनी तर त्याला नॉनव्हेज मागवला आहे. तर आता बघू, वाट जाऊ, भूक लागली, खाऊन घेऊ. तर तुम्हाला समजलं आता आम्ही महाबलेश्वरला थांबू आणि तिथून जेवढ्या एका दिवसात आम्हाला स्पॉट करता येईल ते बघू. आता इथून महाबलेश्वर 330 किलोमीटर, तो पोचता मला वाटतं समथिंग 3-4 पहाटेचे होतील. मग तिथून पुढं काय करू, स्टे करायचा काय करायचं तुम्हाला समजलं. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघायला लागेल. मी जेवायला थांबलो, तो पण एकदम भारी हॉटेल आहे. म्हणजे एकदम झाडांमध्ये सगळी चिकूचीच झाडं आहेत आणि नाव पण तेच आहे, चिकूची सावली. कुछ युनिक आहे. तसं आमची रोड ट्रिप चालू आहे तेव्हापासून आम्ही झाडाच्या खाली नेचरमध्येच जेवतो. सो ह्यो हॉटेलच्या इथे पण जेवायला असंच वाटेल. 2 कुत्री आहेत, बघतात माझ्या. चला, ती तिकडं मम्मी, प्रीतम आणि माझी बायको ती बसलेली आहे. राईस आलेला आहे, त्याच्यावर मस्त आम्ही ताव मारू. आम्ही जेवून घेतो आम्ही आता. त्यांची अजून ऑर्डर आली नाही, तोपर्यंत मी ताव मारतो. व्हेज थाली आहे, त्यामध्ये चपाती, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, वरण, पापड, स्वीट श्रीखंड आहे, लोणचं आहे. एकदम मस्त सात्विक जेवण आणि आमचं चायनीज जेवण आहे. क्या बात कर रहे हैं. त्या चपाती आहे, चिकन आहे, रस्सा आहे, लिंबू, कांदा, पापड, ताळा आणि हा स्वतः प्रीतम नारकर. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही इथून पुढे निघू महाबलेश्वरला. तर इथं आता वाजल्यात 11:15. प्रीतम बोलता आपण मॉर्निंग 5पर्यंत पोचू आणि आम्हाला पण लवकरात लवकर पोचून ते पॉईंट जेवढे कवर करतील तेवढे कवर करून परतीचा पाऊल पण पकडायचा आहे घरी जायला. सो बघूया पुढं कसं होतं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू राहा. भेटू मसाखाली महाबलेश्वरला. आता आम्ही राजापूरच्या एक्झॅक्ट थोडा पुढे एक CNG पंप येथे थांबलो, कारण CNG भरायची. आणि महाबलेश्वरचा आहे बघा, मॅप पण लावलेला आहे. आता इथून 5 तासाचा ट्रॅव्हल दाखवतो. 236 किलोमीटर अजून पुढे आहे. आणि CNG भरल्यानंतर आमच्या सायली, माझी सिस्टर आणि माझी बायको बोलते आमची आता जिरली. जिरली बोलते बघू कॅन्सल केलं तर, कारण आम्हाला नाही यायचं. थांबा डिस्कशन चालू आहे अजून. समजत नाही, अर्ध्या रस्त्यावर आमचा उद्याचा प्लॅन कॅन्सल होतो. 2च फिरा, कारण तो बाकी चढायचं असतील मग 1 दिवसांना होणार, 2 दिवस तरी लागतील. बाकी अशा प्रकारे आमची रोड ट्रिप जरा थांबलेली आहे. जाऊ कधीतरी आता आम्ही देवबागच्या लास्ट टोकापर्यंत देवबागपर्यंत गेलतो आणि आता आमचं घरी जायचंय. काय घरी जाऊन सकाळमध्ये पोहोचू, म्हणजे उद्याची सुट्टी माझी फुकट गेलेली आहे. अशा रीतीने आमचा महाबलेश्वर कॅन्सल झालेला आहे सुखरूप. आता आम्ही घरी जाणार आहोत, म्हणजे माझ्या 1 दिवसाचा फुकट गेला आहे. ते बघू उद्या मग कुठेतरी जाऊ वेगळीकडे रस्त्यात. चला आता पुढे कुठे जाऊ ते तुम्ही आता कंटिन्यू राहा. समजा आता घरी झाला. गुड बाय, टेक केअर, बाय. सबस्क्राईब करा, तो बंद करा. आता फायनली आमचा महाबलेश्वरचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. रोड ट्रिप आता चालली आमच्या डायरेक्ट घरी,
कारण सायलीची थोडी तब्येत थोडी बिघडली आणि एक प्रकारे सायलीची आणि माझ्या बायकोची अंजलीची झाला त्यांची जिरली बस झाला. बोलतो नको दमलो आता चला घरी आराम करू. काय बोलायचं. ह्या प्रकारे आता आम्ही परत आपल्या घराला. यार हेल घेतलं त्याने एनर्जी आलं पाहिजे. रात्री झोपायला झोपच नाही आली पाहिजे. गाडी चालवत नाही तर आम्ही झोपू. आता एका पेट्रोल पंपावर थांबल्यावर कारण प्रीतमला पी झोप येतही नसती. मी पण डुलक्या मारतो म्हणून जरा ब्रेक घेतला. जायची ती इच्छा नाही परत. क्या करे सपने टूटे अपने हा महाबळेश्वर. म्हणजे वरला आम्ही थांबल्यावर आता 143 किलोमीटर राहिला इथून आपलं घर. माग महाबळेश्वरचा टर्न आला होता तेव्हा आठवला अरे इथून महाबळेश्वर. पण जाऊ दे सायलीची तब्येत नाही बरी तो निघाला पाहिजे. म्हणून बोलतात कुठं फिरायला गेला ना पहिले फिरून घ्या. स्टेटस वगैरे पण टाकू नका. कारण आम्ही आज मध्ये जातो स्टेटस वगैरे टाकले असं मी बोलतो. आमचा 1 दिवसाचा कॅन्सल झाला ना फिरणं. होईना ऑलवेज ट्रिप ते एकदम मस्त झाले. म्हणजे जो आम्ही ठरवलेला अचानक गावाला जायचा पायदर्शन घ्यायचा होता तो नंतर फिरला टाईम मस्त झाला. म्हणजे ओव्हरऑल एकदम मजा. तुम्ही बघितलंच ना कंटिन्यू बघत आहात तुम्ही कसं झालं आहे. सो इथपर्यंत आलात तर लाईक शेअर कमेंट करा. आम्ही घरी पोचलोय. आमच्या बॅगा उतरवल्या आहेत. अर्ध्या बॅगा छोट्या प्रथम घेऊन गेलाय. इथे आलेले मम्मीला बघत मेव मेव करत. 3-4 दिवस ते बाहेर होती एकटीच. 5 दिवस झाला आपल्याला. आम्हाला गावावरून आम्हाला आत्याने फणस दिला होता. तो मस्त इथं फोडलेला आहे आणि सगळं वाटं बनवले आहेत. सगळ्यांच्या आता घरी आम्ही पाठवून देऊ. आणि ही या फणस खायला आमच्या घरी. चलो टाटा बाय बाय. सी टू नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू सो मच. तर आपल्या रोड ट्रिप पनवेल टू मालवण सिरीजला तुम्ही एवढा प्रतिसाद दिला, प्रेम दिला. माझ्या ब्लॉगिंग व्हिडिओला एवढं तुम्ही कमेंट एवढं तारीफ करता मला खूप बरं वाटतंय. तर फायनली आपली सिरीज चांगली झाली. प्रवास मस्त झाला. सुखरूप घरी आलोत आम्ही. आणि तुम्हाला सिरीज कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये पण हा ठेवलेले आहेत 1 ते 8 पण सगळे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. जर कोणी मिस केलं असेल तर नक्की बघा. आणि अजून कुठले तुम्हाला रोड ट्रिप बघायचे ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि एकच सांगेन तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि थँक्यू सो मच यार. टाटा सी यू बाय. ही माझी बायको. परत बोल ही अशीच मला दरवेळी डिस्टर्ब करत असते. काय एडिट करून देत नाही. चला आता हिचा वरात काढतो मी. तोपर्यंत तुम्ही तुमची रजा घेतो.